ग्रामीण हा जो शब्द आहे याची व्याप्ती इतकी मोठी आहे, 97% लोकांपर्यंत भारतातल्या ही व्याप्ती जाऊ. म्हणजे भारतातील 97% लोक हे ग्रामीण जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. आता हा एक मुद्दा निरसन झाल्यानंतर आपण स्त्री जीवनाबद्दल, की ग्रामीण जीवनामधल्या स्त्रीचं वर्तुळ किती मोठं आहे. एक कुटुंब जर घेतलं तर त्या कुटुंबातली स्त्री ही केंद्रस्थानी असते. आपण कितीही पुरुष प्रधान संस्कृती वगैरे वगैरे म्हणत गेलो तरी अखेरला आपली संस्कृती, आपली म्हणजे भारतीयांची, मूळ लोकांची, त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची संस्कृती ही स्त्री संस्कृतीच आहे. पुरुषाची संस्कृती आणखी तरी निर्माण झालेली नाही. मग ग्रामीण स्त्रीचं जीवन आणि तिची संस्कृती काय आहे बघा. तिच्या एखाद्या कुटुंब जर आपण नमुना म्हणून घेतलं, सॅम्पल म्हणून जर घेतलं तर आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक संपूर्ण जे काही विचार आणि व्यवहार आहे या दोन्ही गोष्टीशी त्या कुटुंबातली स्त्री ही जोडलेली असते. तिच्या सल्ल्यानं, तिच्या विचारानं ह्या गोष्टी होत असतात. आपण जर उदाहरण जर घेतलं तर अगदी घरात काय स्वयंपाक असावा इथपासून ते शेतीत कसं कसं काम करावं यापर्यंत सगळ्या गोष्टींचं नियोजन हे स्त्री प्रधान संस्कृती. आता शेतीचं नियोजन म्हणजे काय, आपल्या पुढे असा शब्द आल्यानंतर आपण म्हणतो की काय त्यांनी काही कधी खेळ पाहिलं का नाही. कारण शेताचं तर सगळं पुरुष लोक करतात, पुरुषांच्या मनावरच असते कुठल्या शेतात काय पेरायचं. परंतु पेरणीच्या पाठीमागे असलेली जी एक सांस्कृतिक जाणीव असते ती मी पुढे हळूहळू तुम्हाला समजून सांगेल की ती जाणीव जी असते ती जप्त काम स्त्री करते. आता बघा ग्रामीण स्त्री, आज ग्रामीण समाज सुद्धा बदललेला, साधारणतः 85ला जागतिकीकरणाचं वारं जगभरात मोठ्या प्रमाणावरती फोपावलं, त्यात ते भारतामध्ये जास्त आणि आपल्या महाराष्ट्रात तर फारच आहे. त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्राला एक आपली स्वतःची अशी भौगोलिक, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुद्धा प्रचंड मोठी अशी परंपरा. ही परंपरा नेमकी कशाच्या संदर्भातली होती तर या परंपरेत जैविक म्हणजे जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे एकत्रित विचार करून ती परंपरा निर्माण झाली. आणि हा विचार करणारा जो कोणता लोकसमूह होता, जो कोणता मानव समूह होता, त्या मानव समूहाला आपण ग्रामीण माणूस किंवा शेतकरी माणूस असं संबोधलं. तर ग्रामीणांची म्हणजे शेतकऱ्यांची एक स्वतंत्र जीवन प्रणाली, आणि ही जीवन प्रणाली त्याच्या सगळ्या क्रियाकलापावरती म्हणजे त्याच्या उक्ती आणि कृतीवरती, त्याच्या बोलण्यावरती, त्याच्या वागण्यावरती, त्याच्या कामकाजावरती प्रभाव टाकून होती. आणि या प्रभावाचं केंद्र हे त्या घराची, कुटुंबाची, त्या स्त्री होती. इथपर्यंत लक्षात घ्या. आता हा मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवू आणि मग आपण आपल्या विषयातला दुसरा मुद्दा लक्षात घेऊ की मग साहित्याच्या निर्मितीशी या संबंध कुटुंबाचं, मानवी जीवनाचं काय आणि कसं नातं आहे. आणि मग नव्यानं लिहू जाणाऱ्या, नव्यानं काय जुन्या सुद्धा, नव्यानं किंवा जुन्यानं लिहिणाऱ्या माणसांसाठी यातलं काय महत्वाचं. आता बघा साहित्य निर्मितीची प्रक्रिया असा विषय घेतल्यानंतर आपल्या पुढे पहिल्यांचे प्रकार, काय साहित्याचे प्रकार आहेत. कोणीतरी कवी असतो, तो कवी लिहितो, कथाकार असतो, तो कथा लिहितो, कादंबरीकार असतो, कादंबरी लिहितो, नाटककार असतो, तो नाटक लिहितो. म्हणजे आपल्याला कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा पद्धतीचे विविध प्रकार साहित्याचे पाहावयास. मग साहित्याचे विविध प्रकार जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा मग आमच्या पुढे काही प्रश्न उभे राहतात. जे नव्यानं लिहू लागलेले लोक आहेत त्यांच्या पुढे काही प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न असे आहेत की मला कविता लिहायची आहे, मला कविता लिहावी वाटते, कोणी म्हणते मला कथा लिहायची आहे, मला कथा लिहावी वाटते, कोणाला कादंबरी लिहावीशी वाटते, कोणाला नाटक लिहावे. परंतु कथा, कविता, कादंबरी, नाटक या सगळ्या गोष्टीसाठी त्याला जी विषय वस्तू हवी असते, त्याला जे कथानक पाहिजे असते, त्या कथानकाच्या पाठीमागे त्याला अनुभव घेणं गरजेचं असतं. आता हा अनुभव काय असतो,
आपण जगतो म्हणजे एक नवीन अनुभव आहे. रोज सकाळी उठतो हा नवा अनुभव आहे. रोज सकाळी आपण उठल्यानंतर दात घासतो, नाही का, चहा घेतो, इथपासून प्रातिर्विधीपासून सगळं आटपट आटपत आटपत रात्रीपर्यंत जो काही क्रियाकलाप आपण करतो हे सगळे अनुभव आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु दोन प्रकारचे सरळ सरळ अनुभव असतात. एक अनुभव आहे तो म्हणजे व्यावहारिक अनुभव. मी जसं म्हणालो की आपण उठतो, दात घासतो, नाही का, हा व्यावहारिक अनुभव आहे, व्यवहार करण्याचा अनुभव आहे. कोणी शेतात जातं, कोणी नोकरीला जातं, आणखी कोणी सुद्धा जातं, आपापल्या कामात मशगूल लोक असतात. हा व्यवहार आहे जीवनाचा व्यवहार आणि त्या व्यवहाराचे अनुभव हे वेगळे. आणि दुसऱ्या प्रकारचे अनुभव असतात की जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन असाही एक अनुभव असतो की त्या अनुभवाचं वेगळेपण सृष्टीतल्या चेतनेशी निर्माण झालेलं असतं, त्याच्यातून ती चेतना निर्माण करत असते. असे अनुभव आपण याच प्रकारे घेतो. उदाहरणार्थ शरीराला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रियात म्हणजे कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा हे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, या नाक अशी 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, या 5 ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाचे स्रोत जे आहेत ते म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द आपण कानाने ऐकतो, स्पर्श आपण त्वचेने अनुभवतो, रूप आपण डोळ्यानं पाहतो, रस आपण जिभेने चाखतो आणि गंध आपण नाकाने. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या जाणीवांनी जेव्हा आपल्याला अनुभवाची जाणीव होते, एखादी अनुभूती होते, कशी होते ते आपण पाहू. त्याच्याशिवाय आपल्याला निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अनुभवाचं असलेलं स्थान कसं ते लक्षात येणार. शब्दाचा अनुभव बघा, आपल्याला कोणीतरी भेटतं, नमस्कार नमस्कार होतो, आपण पुढे जातो, तो निघून जातो. किंवा आपण काहीतरी बोलतो आणि कुठल्या तरी बोलण्याचा आपल्या मनावरती काहीतरी एक प्रभाव पडत असतो किंवा परिणाम तरी होत असतो. उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललेले आहोत आणि समोरून एक माणूस आला, नमस्कार नमस्कार झाला, उभा राहिला आणि त्याने आपल्याला 2-4 शिव्या दिल्या. आपली मनस्थिती ह्या शिव्या त्याने देण्याच्या आधी जी मनस्थिती होती ती मनस्थिती राहणार नाही. त्या मनस्थितीमध्ये विकारांची निर्मिती होते आणि विकार जेव्हा निर्माण होतात तेव्हा मग त्या विकारातून एक प्रतिक्रिया निर्माण होते. ती अगदीच प्रतिक्रिया ही त्या अनुभवाच्या स्वरूपावरती अवलंबून असते. म्हणजे एखाद्या मुलाला जर आपण बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे तुझा निकाल आलेला आहे, आणि तो अगदीच ढ विद्यार्थी, त्याला जर सांगितलं तुझा निकाल आलेला आहे आणि तुला मेरिट मध्ये तू आलेला आहे, त्याला कोण आणि किती आनंद होतो. याच्या पलीकडे जाऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला आपण सांगितलं की बाबा तू नापास झालास, तर त्याची मनस्थिती जी बदलेल, त्याला जो त्याच्यातून अनुभव होईल, असा शब्दांचा अनुभव हा माणसाच्या मनस्थितीवरती परिणाम करत असतो. त्याच्या मानसिक स्थैर्य रेषेच्या पलीकडे जाऊन नवीन प्रकारची काही भावनिक आंदोलन घडत असतो. रूपाचं तसंच आहे, शब्द स्पर्शाचं तसंच आहे. बघा, स्पर्शाचा अनुभव की उन्हाळ्याचे दिवस प्रचंड उष्णता आहे आणि आपण त्या उष्णतेमध्ये पायात चप्पल घालता एखाद्या खेड्यातल्या रस्त्यावरून चाललो तर फार आनंदानं चालू का? नक्कीच नाही. तर ते पाय पोळण्याचा जो अनुभव असेल तो त्याला तो दाहक अनुभव असेल. किंवा एखादा माणूस रस्त्याने चाललेला आहे, त्याला कचकन मोठा काटा टोचला, टोचल्याबरोबर तो काही आनंदानं हसणार नाही, तर दुःखातिरेकानं एखादा शब्द त्याच्या तोंडातून प्रतिक्रियेच्या रूपात बाहेर पडेल, तो खाली बसेल, काटा काढेल, त्याची वेदना. स्पर्शाचा हा अनुभव असा असतो की आपल्या गालावरून जर मोरपीस हळुवार जर कोणी फिरवलं, कोणी कशाला आपण आपलं फिरवलं, गालावरून जर मोरपीस फिरवलं तर त्या मोरपिसाने त्वचेच्या स्पर्शाने ज्या अनुभूती निर्माण होतील त्या अनुभूती एखाद्या बोरीचा काटा फांदी जर फिरवली तर होईल का? होणार नाही. ती एकदम विभिन्न प्रतिक्रिया असते. अशा पद्धतीने आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादी जाणीवा घेतो. आता कधी कधी गंधाची जाणीव कशी असते? गंध हा सुगंधही असतो आणि दुर्गंधही असतो. आपण रस्त्याने चाललेले आहोत, एखाद्या भिंतीच्या वरती जुईचा मोठा मांडव आहे आणि आपण तिथून चाललो, फार सुगंध असा जुईचा सुगंध जाईचा येतो. आपली पावलं हळूहळू हळूहळू पडायला लागतील, आपण तिथून सुगंध आपल्या छातीत भरून घेण्याचा प्रयत्न. पण उलट झालेला आहे, त्याच्या बाजूला एक कुत्र भरून पडलेलं आहे, त्याच्यावर पाऊस पडलेला आहे, 2-3 दिवसापासून ते सडलेलं आहे. तिथे आपण थांबूत का जाऊ? नाही थांब. तिथे आपलं नाक आपल्याला साथ देणार नाही.
दुर्गंध सहन करायला, ह्या त्याच्या प्रतिक्रिया असतात. अशाच रूपाच्या सुद्धा, रूप म्हणजे काय तर सौंदर्य. लेखकांनी, ज्यांना लेखक व्हायचे किंवा उत्तम वाचकांनी हे समजून घेतलं पाहिजे की सौंदर्य ही एक अशी कल्पना आहे की त्याच्या शास्त्रावरती सगळं साहित्य उभं राहतं. काय असतं बरं हे सौंदर्य? हा प्रश्न जर 100 लोकांना विचारला तर त्याचं उत्तर लोक सहजासहजी असं देतात की जे सुंदर दिसतं ते सौंदर्य. ही व्याख्या तशी नाही. मग सौंदर्य म्हणजे काय? ज्या वस्तूमध्ये गुण आणि आकारासह त्याच्या कार्यकारण भावाची महती दडलेली आहे आणि ती महती एकाच वेळी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मान्यता दिलेली आहे, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? सौंदर्य असं. म्हणजे आपण आता इथं बसलेले आहोत आपल्या गॅजेटला समोर ठेवून, आणि आपण जर एवढं म्हणाल की बाबा तुम्ही आंब्याचं झाड सगळ्यांना माहितीच आहे, असं म्हटल्याबरोबर प्रत्येक आंब्याचंच झाड येतं. काय येतं आंब्याचं झाड? तर त्या आंब्याच्या झाडाची बाह्य सौंदर्याबरोबर त्याच्या अंतर सौंदर्याचा सुद्धा रचनात्मक अनुबंध हा प्रत्येक माणसाने मान्य केलेला आहे. म्हणजे आपणही सजग राहिलं पाहिजे. काय होतं की काही काही अनुभव हे आपल्या मेंदूमध्ये बसलेले आहेत की त्याची वारंवारिता करायची गरजच पडत नाही. जर आपण असं म्हणालो की हिरव्या कच्च्या असं म्हटल्याबरोबर अनेकांच्या तोंडाला पाणी सुद्धा आपण औंढा घेतो. याचं कारण असं आहे की आपल्या ज्ञानेंद्रियांची संवेदना ही मेंदूमध्ये आपल्या स्टोरेज करून ठेवलेली असते, संग्रहित करून ठेवलेली असते. आता ह्या संग्रहित केलेल्या अनुभवाच्या आधारावरती आपल्याला साहित्याचे अनुभव घ्यायचे असतात, लक्षात घ्या. आणि साहित्याच्या अनुभवानंतर त्याच्या निर्मितीकडे जायचं असते. म्हणून आपण हे जे अनुभव पाहतो हे अनुभव अतिशय सेंद्रिय पद्धतीने आलेले असतात. याचं एक समयविच्छेद करून मूल तत्व आपल्या मेंदूमध्ये निर्माण झालेलं असतं मानवाच्या. आणि म्हणून मग ज्या प्रदेशामध्ये भाषेच्या, भूगोलाच्या, इतिहासाच्या, संस्कृतीच्या प्रदेशामध्ये जी माणसं राहतात त्यांचं साहित्य हे त्या जीवनाशी संबंधित असतं. कारण त्या जीवनातल्या सगळ्या वस्तू मात्रात, सगळे जिन्नस असतील, सगळ्या कलाकृती असतील, सगळे ऐतिहासिक संबंध असतील, सगळ्या जाणीवा असतील, जीवनाचे विविध पाठ असतील, हे त्या माणसाच्या मनात, मेंदूत स्थिरावलेले असतात. आणि म्हणून मग हे 5 अनुभव आपण जेव्हा घेतो, आता गंमत अशी आहे बघा, काही काही अनुभव असे असतात की जे घेतले ते आपल्याला सांगता येतात. म्हणजे जर आपण एखादा प्रवास करून आलो असेल आणि तिथे काही वेगळ्या गोष्टी पाहिल्या असतील तर आपण त्याचं सलग असं वर्णन करू शकतो. किंवा आपण गावातला एखाद्या खेड्यातली एक महिला आहे आणि ती बाई की जिनं आयुष्य त्या शेतीमध्ये घातलेलं आहे, अशी एखादी बाई पाहिली की जिचा नवरा अकालीच मेलेला होता आणि 2 लेकरांना घेऊन तिनं अख्खं आयुष्य काढलं. त्या 2 लेकरांसाठी स्वतः शेतात राबली, कष्ट केले आणि मग तिने त्या 2 लेकरांना शिकवून मोठं केलं. अशी जर एखादी टेल टाईप असेल, कथा बीज असेल, तर याच्यावरती सुंदरशे 200 पानाची छोटेखानी कादंबरी आपण लिहू शकतो. कारण त्या स्त्रीचा जीवनपट, तिच्या जीवनातल्या सगळ्या हाल अपेष्टा हे आपल्या डोळ्यापुढे घडलेल्या असतात. म्हणून आपण ते सांगू शकतो. ह्याचाच जर कॅनव्हास, याचाच जर व्यास वाढवला तर त्याची कादंबरी होईल. कधी कधी अनेकदा जीवनामध्ये अशा घटना घडत असतात की ज्या आपण कल्पिलेल्या नसतात, ज्याची कल्पनाही केलेली नसते, आणि कल्पना न करता जेव्हा एखादी गोष्ट घडते त्याचा जो आघात होतो त्याला असं आपण. आणि मग त्या नाट्यातून नाट्यमय घडामोडी आपल्या जीवनात घडलेल्या असतात आणि मग त्याचा जो अनुभव असतो त्याच्यातून नाटक. बघा, आता प्रहसन ही मूळ नाटकातली मूळ संकल्पना आहे. आता प्रहसन बऱ्याच काळपर्यंत लुप्त झालेली होती. फारशा म्हणजे तमाशामधून येणारी जी छोटेखारी प्रहसन होती तीच नंतर रंगमंचावरती मोठ्या नाटकांच्या मध्ये विनोदासाठी वापरली गेली. आणि हल्ली अलीकडेच मराठी जे काही वाहिन्या आहेत त्यातल्या ज्या विनोदी कार्यक्रम करणाऱ्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळी प्रहसन आहे. उदाहरणार्थ फार आता सध्या गाजत असलेली हास्यावरती एक मालिका मध्यंतरी मी अधूनमधून 2-4 वेळेस पाहिली की त्या सगळ्या हास्य जत्रा नावाची मालिका मी पाहिली. या हास्य जत्रेसारख्या मालिकेमध्ये जर तुम्ही फार सूक्ष्मतेनं जर याचा अभ्यास केला तर ही पात्र कुठली आहेत, तर ही पात्र गावाशी, खेड्याशी नाळ जोडलेली पात्र सगळीच्या सगळी. त्यांच्या स्किट मधून, त्यांच्या प्रहसनामधून येणारी छोटे छोटे कथानक आहेत
ती गावाशी किंवा ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. त्यांची भाषा ही ग्रामीण भाषा आहे आणि त्या त्या प्रदेशाची भाषा आहे आणि त्या त्या प्रदेशातल्या जाणीवा घेऊन ते येत असतात. म्हणजे जेव्हा एखाद्या नाट्यात्मक गोष्टी घडत असतात तेव्हा त्याचं नाटक होते. परंतु मित्रहो, सगळ्यात कठीण जर कोणता प्रकार असेल तर तो कठीणातला कठीण प्रकार म्हणजे कवितेचा आहे. आणि आपल्याकडे तर पाहिलं तर हजारो नव्हे आता तर लाखांनी या व्हॉट्सअपमुळे आणि फेसबुकमुळे लाखांनी कवी पाहायला मिळतात. पण ते कवी आहेत का? त्यांच्या अनुभवामध्ये सच्च्या जीवनाचा एक खोलवर असा मानवी स्वर आहे का, याचं कधीतरी आपण समीक्षात्मक चिंतन केलं. कविता ही फारच अवघड गोष्ट आहे. ती अवघड का असेल? कारण कवितेचा अनुभव हा शब्दात सांगताच येत, कधीच सांगता येत. तो कविता ही शब्दाच्या पलीकडे असते. शब्दात असतील तर तिची कथा, परंतु शब्दात तो अनुभवच बसत नाही. मी उदाहरणार्थ मला अनेकदा सांगतो की आपण कधीतरी चमचाभर मध खाल्लं. चमचाभर मध खाल्ल्यानंतर मध तर गोड होता असं म्हणतो, परंतु किती गोड होता असा जर प्रश्न विचारला तर त्याचं परिमाण आपल्याला सांगता येईल. सुखाचा असो दुःखाचा असो, कुठल्याही मानवी भावनात्मक गोष्टीचं परिमाण हे शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. मग शब्दात व्यक्त करता येत नाही तर काय करायचं? आता अनुभव मात्र सारखा असतो. एक लक्षात, जगातल्या कुठल्याही मानवाला येणारा अनुभव सारखा असतो, फक्त त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही किंवा एखादा शेतातला शेतकरी असेल, केनियातला एखादा आदिवासी असेल किंवा अमेरिकेसारख्या एखाद्या अलीकडे प्रगत देशातील कधीही पायातली चप्पल न काढलेला आणि सुंदर अशा रस्त्याच्या खाली माणूस असेल, या सगळ्यांना जर एक मोठा बाबळीचा काटा टोचला तर सगळ्यांना दुःख होईल. फक्त होणारी वेदना ही कमी जास्त. आदिवाशाला होणारी वेदना कमी असेल, आपल्यासारख्या शेताशी गावाशी संबंधित असलेल्या पण शहरात राहणाऱ्या माणसाला होणारी त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि ती ज्यांनी उत्तम अशा रस्त्याच्या शिवाय चपलेतून पाय बाहेर काढलेला नाही, त्याला जर मोठा काटा टोचला तर त्याची वेदना मोठी. वेदना सर्वत्र आहे, वेदनेची तीव्रता कमी असते. माणूस मेल्याची वेदना सगळीकडेच आहे, परंतु माणूस जर वेळेच्या आधी आत्महत्येसारखी एखादी वाईट गोष्ट त्यानं स्वीकारलेली असेल, अशा वेळेला मात्र आप्तेष्टांमध्ये होणारी वेदना ही अत्यंत अकाट्य अशा स्वरूपाची. आणि वेदना जशी मोठी असते, या वेदनेचं स्वरूप काय असतं हे समजा. एका इंग्रजी कवीनं फार छान ओळ लिहिली की इट इज नॉट ट्रॅजेडी दॅट मॅन बिकम ओल्ड ऑर डाय. इट इज नॉट ट्रॅजेडी दॅट मॅन बिकम ओल्ड ऑर डाई बट सीज फ्रॉम लव्ह. माणसं मरणं किंवा माणसं म्हातारी होणं ही शोकांतिका नाही, तर शोकांतिका ही आहे की त्यांच्या प्रेमाला आपण पारखे होतो. म्हणजे मग भावनेचा अतिरेक कुठे होतो? जेव्हा आपण प्रेमाला पारखे होतो. मग हे प्रेम हे माणसावरच असेल, जनावरावरच असेल, निसर्गावरच असेल, कुठल्याही जीवनाशी संबंधित असलेल्या घटनेवरच असेल, घटकावरच असेल. मग ही घटना आणि घटक कसे बदलतात बघा, अनुभव कसे येत असतात त्याचे. एक साधी गोष्ट आहे की शब्दात न येणारा अनुभव ज्याला आपण म्हणतो, ते किती भयानक असतो. की आपण जर समजा एखाद्या गावाच्या बाहेर एक खेडा आहे, फार सुंदर खेडा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळं वाळून गेलेलं आहे आणि खेड्याच्या बाजूला जे गायठाण आहे, गायी बसायची जी जागा आहे ती वाळून गेली. तिथे एक मोठं वाळकं झाड आहे आणि त्याच्या खाली 2-4 म्हशी ह्या मरून पडलेल्या. त्या म्हशीचं कातडं काढून नेलेलं आहेत, वेगवेगळ्या कुत्र्यांनी स्वागताने त्यातलं मांस खाल्लेलं आहे, भले कावळे गिधाड जमलेले आहेत आणि त्या हाडकांच्या सापळ्यामध्ये अडकलेले मांसाचे कण हे त्यांच्या चोंचीने ते लुचत आहे. असं दृश्य आहे. नुसता घाण वास सुटलेला आहे आजूबाजूला. आणि आपण तिथं जर उभे असू तर छानपैकी हातावरती हाताची घडी घालून वा वा मार्वलस, काय सुंदर दृश्य आहे असं म्हणू का? नाही. कारण आपल्याला ती विभत्स रचना निसर्गाने निर्माण केलेली पाहणं शक्य असणार नाही. डोळ्याला ते झेपणार नाही, तिथला वास नाकाला सहाय्य होणार नाही, सुसह्य होणार नाही. आणि मग आपण तिथून काढता पाय. पण हीच घटना जर एखाद्या मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये एखादं फार सुंदर असं चित्र आहे त्याच गावचं, त्याच दृश्याचं, की वाळलेलं झाड आहे, त्याच्यावरती हे गिधाड बसलेले आहेत, खाली म्हशी जसे सापळे पडलेले आहेत, शिंग असे मोठे फाटलेले, डोळ्याच्या खाचा आहेत आणि त्या मांसाचे तुकडे अडकलेले त्या हाडांच्या सापळ्यामधले
हे व्हल्चर्स उकरून खात, हे दृश्य जर आपण त्या चित्रात पाहत असू तर आपण काय म्हणू, वाव व्हॉट ए सीन, काय हे दृश्य आहे, काय ह्या रंगरेषांचा पोत आहे. म्हणजे जीवनाला अतिशय असह्य अशा प्रकारचा तीव्र स्वरूपातला अनुभव कला ही अधिक जवळून सोपं करून सांगत असते, खूप सोपं करून सांगत असते. कला ही तुमच्या जीवनाला उत्तम दुःखाचा सुद्धा एक आनंदी स्वर देते. कविता नेमकी अशी असते, कविता नेमकी अशीच असते बघा, जिचा अर्थ एक अनेक वार आपल्याला कळत नाही, अशी कविता सुद्धा आपल्याला अर्थाच्या जवळ नेऊन कशी ठेवते. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावीत गाणी, क्षितिज जशी दिसते तशी म्हणावीत गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद करून. क्षितिज कधीच दिसत नसतं, आपलं गाणं तसं व्हावं. सगळ्या देहावरची त्वचा छिलून घेतलेली आहे अशी दुःखाची अपरिमित माणसाला कविता अलगद भोगायला भाग पडते. आपल्याला साधं थोडस पोळलं तर जीवाचा आकांत होतो. त्वचा जर काढली थोडीशी खरचटली काट्या बिट्यानी तर त्रास होतो. जर संबंधावरची त्वचाच काढून घेतली, हा किती दाहक अनुभवातले जीवन वास्तव माणसाला सुसह्य करून सांगण्यासाठी कवितेसारखा पर्याय नाही. म्हणून तुकारामांनी म्हटलं होतं, बुड तसे जग देखवेना डोळा येतो कळवळा. कविता ही कळवळ्याची भाषा झाली पाहिजे आणि ती एकाच वेळेला मानवी जमातीची झाली पाहिजे, मानवी विश्वाला व्यापून उरली पाहिजे. एवढं मोठं बलदंड परिमाण कवितेतल्या अनुभवाचं असतं. असा अनुभव कुठं मिळतो तर असा अनुभव प्रत्यक्ष ग्रामीण भागातल्या स्त्री जीवनात. म्हणून आजचा आपला विषय आहे की साहित्याची निर्मिती प्रक्रिया शोधायची असेल तर आपल्याला ग्रामीण स्त्रीची साहित्याची निर्मिती. आता बघा, ग्रामीण स्त्रीचं जीवन ज्या सुखादुःखाने भरलेलं आहे तिथं सुखही आहे तसंच, आणि आनंदाशिवाय माणसं जगताच येत नाही. तुम्हाला सांगतो, मी अनेक देशांमध्ये गेलो, संशोधनाच्या संदर्भाने गेलो, खूप काम केलं मी, 12 देशांमध्ये काम केलं. आपल्या अगदी जवळ भूतान नावाचा एक फारच छोटासा देश आहे, तुम्ही जाऊन आलंच पाहिजे कारण तिथं विजा सुद्धा लागत नाही. तिथं मी 1.5 महिना काम केलं. तिथल्या राजाचं एक वाक्य मला फार आवडलं. ते राजे असे म्हणाले होते की तिथं लोकशाही असली तरी राजा हाच प्रमुख आहे. आणि त्या राजाने असं म्हणाले की मी माझ्या देशातल्या लोकांचा जीडीपी हा त्यांच्या आनंदात मोजतो, म्हणजे पैशात नाही. आता आपला जीडीपी मला वाटतं काहीतरी -2-3 काहीतरी झालेला आहे. म्हणजे आपली फार जीडीपीची, आर्थिक व्यवस्थेची ग्रॉस जे काही आपलं मिळतं वर्षाला मिळायला पाहिजे, माणसाला मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये -23 झालेला आहे. तो असू द्या, अर्थशास्त्राचा विषय आहे, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण मग जीवनाच्या संदर्भानं जेव्हा आपण साहित्याच्या निर्मितीचा विचार करतो त्याचं मुख्य केंद्र हे ग्रामीण संस्कृतीमधलं स्त्रीच असतं. कारण सगळ्या जाणीवांचं उगम केंद्र ही ती स्त्री आहे. आता आजचं खेळ, मी जसं माझी म्हणालो की 85च्या आसपास भारतातल्या शेतीवरती फार मोठा प्रभाव पडला. शेतीवरती काय ग्रामीण संस्कृती पूर्णतः बदलली. कशी बदलली आपण पाहू. 85 ते 90 या काळामध्ये पूर्ण शेतीतली जी काही साधनं होती बघा, बी बियाणं असे पूर्वीच्या काळामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे की पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बी बियाणं स्वतः धरायची व्यवस्था होती. ते ठरवायचे की या वर्षी आता या रानात हे पेरायचं, त्या रानात ते पेरायचं, सगळं आपल्या घरीच बी असायचं. ते दुर्डीमध्ये टाकून त्याच्यात राख टाकून त्याला पेंड देऊन ठेवलेलं असायचं. ज्याला आपण औद्योगिकरण म्हणतो, जागतिकीकरण म्हणतो, ते आलं. नवनवीन बियाणांचा शोध कृषी विद्यापीठांनी लावला आणि कंपन्यांना ते बियाणे तयार करून विकण्यासाठी शासनानं परवानगी दिली. कृषी विद्यापीठानं पुढाकार घेऊन हे बियाणं तयार करून खेड्यातल्या शेतकऱ्याला फुकट द्यावं अशा प्रकारची धारणा होती. ते झालं नाही. कंपन्यांच्या हातात बियाणे गेली म्हणजे बिबूड झालं शेतकऱ्याचं आणि शेती संस्कृतीच्या अधपतनाची ती सुरुवात.
बी गेलं आणि मग रासायनिक खतं आली. रासायनिक खतं आली, अवजारं आली, बलबारदाना हळूहळू कमी होत गेला, गाई गुरं ती हळूहळू कमी होत गेली. आणि मग अशा काळामध्ये खत, जे घरी चुलीतली राख आणि शेण मूत एकत्र करून जे खत असायचं, उकंड असायचा, तो संपला. बी गेलं, खत गेलं आणि हळूहळू शेती ही परावलंबित्व बरोबर काय आलं बघा, की मी महाराष्ट्रातली एक महत्वाची गोष्ट तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. कारण फक्त आणि फक्त 34 वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने, जेव्हा साहेबराव पाटील नावाचे, त्यांनी जेव्हा वर्ध्यामध्ये आत्महत्या केली एका खेड्यामध्ये, तेव्हा विठ्ठल वाघांनीच एक कविता लिहिली होती शेतकऱ्याच्या आत्महत्येवरची. तेव्हापासून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आत्महत्या केल्या, त्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या. परंतु त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला, त्या जाणीवेपर्यंत खोलात जाऊन लिहिलेली कविता माझ्या वाचनात आली नाही. का नाही? तर त्या जाणीवेला भिडणारं काळीज घेऊन जगणारे कवी हल्ली फारच कमी आहेत. आणि आपल्याला ते कवी निर्माण करायचे आहे, ते साहित्यिक निर्माण करायचे आहे, की जे ग्रामीण जीवनाचं सत्व आणि सत्य घेऊन निघालेली जी ग्रामीण स्त्री आहे, तिच्या जाणीवांशी ते भिडलेलं असलं पाहिजे. मग शेती जसजशी परावलंबी होत गेली, तसतशी त्या शेतीचा भार ज्या कुटुंबाच्या केंद्रस्थानी असलेल्या स्त्रीवर पडत. पुरुष दिवसभर बाहेर असायचा. या स्त्रीच्या समोर काय काय आव्हानं होती? तिच्या घरातली लहान लहान मुलं, शिकायला असलेली मुलं, लग्नाला आलेली मुलगी, त्याचबरोबर काही असलेल्या 2-4 शेळ्या, एखादी दुसरी गाय, तिची होणारी फरफट आणि यांत्रिकीकरणाला सामोरं जाताना कंगाल झालेली आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्र. सांस्कृतिक क्षेत्र कशामुळे कंगाल झाली? बघा, मी 2015 साली एक अहवाल प्रकाशित केला होता. मी सर्वे केला होता मुद्दा. शेतकरी कुटुंबाला कोणते कोणते खर्च आहेत? त्याच्या जीवनाला जगायला फार कमी खर्च लागतात, परंतु जीवनाच्या विभिन्न अंगांवरती त्याला खर्च करायला लावणाऱ्या ज्या काही महत्वाच्या अशा मानल्या गेलेल्या सांस्कृतिक घटना आहेत, त्यांनाच जास्त पैसे लागतात. काय आहेत या घटना? पहिली घटना म्हणजे लेकरांच्या लग्नांमध्ये, मुलीचं मुलाचं लग्न असले की हुंडे देणं घेणं असेल, मोठी पंगत देणं असेल, कपडे लत्ते करणं, आहेर करणं, ह्या अनाठाई खर्च होणाऱ्या गोष्टींचा सगळा ताण कुटुंबावरती पडायचा आणि त्याच्या भरडली जायची. कारण तिला नवऱ्याला सांभाळायचंय, तिला घरातल्या लेकरांना सांभाळायचंय, त्यांचं उंड धुणं, त्यांचं देणं घेणं, शिक्षण भिक्षण सगळं पाहायचंय, त्यांना खाऊ घालायचंय. दुसरा एक मुद्दा असा होता की लग्नाच्या बरोबरीनं माणूस मेला तरी तसाच खर्च, अफाट पंक्ती. तिसरा म्हणजे धार्मिक गोष्टींवरचा खर्च, अफाट खर्च होतो धार्मिक गोष्टींचा. एक सत्यनारायण केला साधारण गावातल्या खेड्यातल्या एखाद्या कुटुंबामध्ये, तर त्याला 150 रुपये खर्च लागायचा. ही आठवडाभरातली सगळी त्याची किराणा, भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून व्हायच्या. जे जिजाऊ सर, आपल्या अनुभवातून काही मेसेज होता. मला असं वाटतं की आपण काय करूया, आपण जसं मी पाटील मॅडमला बोललो होतो की कार्यशाळेमध्ये हे विवेचन जे असतं ते आपल्या प्रारंभीच्या साहित्य निर्मितीच्या धारणेसाठी असतं. याच्या नंतर काय दुसरी प्रक्रिया अशी असते की प्रत्येकानं मग तसे अनुभव घेऊन आपले काही प्रश्न निर्माण करून सांगायचे. तर आपण हे सगळे प्रश्न जे आपल्याला पडतील ते लिखित स्वरूपामध्ये डॉक्टर निर्मला पाटील यांच्याकडे द्यायचे आहेत आणि मग आपण त्याच्यावरती पुन्हा नव्यानं प्रकाश टाकणारी कार्यशाळा घेऊ किंवा प्रत्येकाला मी नंतर उत्तर देईन. आज आपण फक्त ऐकून घेऊन याचं चिंतन करूया. तर अशा पद्धतीने मग त्या ग्रामीण भागातील सणवार असतील, आता ह्या सगळ्या गोष्टी असतील, सांस्कृतिक घटना आहेत, या सगळ्या ह्या जोपासल्याच पाहिजे अशातला प्रकार नाही. परंतु याच्यातल्या चांगल्या गोष्टी बाजूला ठेवून अवांतर गोष्टींवरच या कुटुंबाचा किंवा ग्रामीण माणसाचा खर्च होतो. आणि याच्यामुळे डबघाईला आलेली ही जी काही ग्रामीण कुटुंब आहे त्याच्यात ससे होरपट होत होती ती स्त्रीची. पुन्हा तुमच्या पुढे हा प्रश्न निर्माण होईल की खरं तर तो घरातला कर्ता पुरुष अस्वस्थ असायला पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, यालाच तर जीवनाच्या जाणीवेचा शोध म्हणतात. जीवनाच्या जाणीवेच्या शोधाचं उगमस्थान स्त्री आहे. आणि म्हणून अख्ख्या कुटुंबाचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक भारामुळं निर्माण झालेली जी काही बोचणी आहे, तिचं केंद्रीय ठिकाण जे असेल, मध्यवर्ती ठिकाण असेल, तर ती त्या कुटुंबाची प्रमुख असणारी स्त्री आहे.
आणि म्हणून तिला जीवनामधला एक चिवटपणा तिच्या अंगी आलेला आहे. काही झालं तरी नवऱ्याला सांभाळायचं, काहीही झालं तरी मुलांना सांभाळायचे, काहीही झालं तरी बैलांना, गुरांना, टोरांना, गाईला, शेतातल्या झाडावर राहणाऱ्या पशु पक्ष्यांना सुद्धा ही जी काही आत्मविभोर करणारी महान शक्ती त्या स्त्रीच्या ठाई अवतरली, ती त्या शक्तीला प्रमाण मानून तिच्या अनुभवाला वाङ्मयाच्या निर्मितीचं स्थान मांडल्याशिवाय नवी कविता, नवी कथा, नव नाटक आपल्याला लिहिता येणार नाही. कारण ज्याचा अनुभव जेवढा प्रगाढ, ज्याचा अनुभव जेवढा सखोल जीवनव्यापी, तेवढीच त्याची कथा, कविता, कादंबरी ही जीवनव्यापी होऊ शकते किंवा ती वैश्विक होऊ शकते. मराठीमध्ये पहिल्यांदा एकमेव जगद्गुरु तुकोबाराय सोडले तर विश्वव्यापी कवी नव्हता. नंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना ते स्थान मिळालं. परंतु ज्यांनी जगाच्या मानव जातीच्या कल्याणाची अभिभावना आपल्या परखड अनुभवाच्या जोरावरती कवितेतून मांडली, ते जगद्गुरु तुकोबाराय यांच्या सबंध अभंगांचा जर तुम्ही विचार केला, सबंध कवितेचा जर विचार केला, तर त्यांच्या कवितेच्या मुळाशी जीवन अनुभवाचं केंद्रस्थान असलेली ती ग्रामीण स्त्री आहे. आता याच्यावरती हे वाक्य एकदम नव्यानं ऐकल्यानंतर कोणालाही खरं वाटणार नाही, कारण त्याला तितक्या अनुभवात जायची आपली शक्ती आणि ताकद आणि तेवढा वेळ आणि तेवढ्या अनुभवाची गरज भासायला पाहिजे. लक्षात घ्या, ज्याला खरी कविता लिहायची असते तो थातूरमातूर गोष्टीवरती लिहित बसत नाही. वेदनेची आर्तता जी आहे किंवा सुखाची एक सुंदर लहर आहे, ही दोन्ही आपल्याला महत्वाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता हे महत्व काय असतं? हे ममत्व, या ममत्वाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपण स्त्रीला एवढं का महत्व देतो आहोत सर्जनाच्या पातळीवरती? तर भारताचाच नव्हे तर जगाचा, हे बघा, एखाद्या साहित्य निर्मिकाला त्याचा अनुभव हा काल परवाच्या किंवा त्याच्या जीवनापुरता मर्यादित तो नसतो. मानवी जीवनाची सुरुवात जेव्हापासून झाली, मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत मानवी जीवनामध्ये जे जे काही शोध लागले, ज्या ज्या गरजा निर्माण झाल्या, त्या ज्या गरजांच्या परिपूर्तीसाठी माणसाने या सगळ्याच जीवन प्रवाहांना राहुल रिमूव्ह करा त्यांना. हा सर, सॉरी सर. कसं आहे बघा, सॉरी सर, वाचत नाही, वाचून दाखवत नाहीये मी, काही त्याचा रेफरन्स घेऊन बोलत नाहीये. हे सगळं चिंतनाचा भाग आहे. त्याच्यामुळे मध्ये मध्ये जर असं झालं ना तर ते त्या फ्लोला त्रासदायक होतं. सॉरी सर. तर मानवी जीवनाच्या अगदी आरंभापासूनच्या आतापर्यंत जी माणसं जगत आहेत त्यांचा संबंध तिथपासून असतो. कारण जीवनाची नाळ जी असते ती नाळ ही एका विशिष्ट टप्प्यासाठी असत नाही, तर त्याचा जो जैविक आणि जैविकाबरोबरच त्याचा पुरातात्विक आणि पुरातात्विकाबरोबरच मानववंशीय इतिहास हा त्या मानवाच्या सोबत आलेला असतो. या संबंध पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण मातृसत्तेचा विचार करतो, ही जी काही कृषी संस्कृतीची निपज आहे ती मातृसत्तेची निपज आहे. आणि त्या स्त्रीनं सृजनाचा पहिला धडा, लक्षात घ्या की सृजनाचा पहिला धडा निसर्गानं दिलेला आहे. आणि त्या सृजनाच्या पहिल्या धड्यापासून कृषी आणि स्त्री म्हणजे शेती आणि स्त्री या दोन्हींमध्ये एक समानता निर्माण झाली. ती समानता आहे प्रजननाची, ती समानता आहे मातृत्वाची, ती समानता आहे सृजक निर्मितीची. निर्मिती या शब्दाची निर्मिती सुद्धा स्त्रीपासून झाली. आणि म्हणून स्त्री जशी पाऊस पडल्यानंतर वेगवेगळ्या हजारो वनस्पतींना जन्म देते, ती कुणाची वाट पाहत नाही, तशी प्रसवा स्त्री सुद्धा आपल्या नव्या पिढ्यांना जन्म देते. हे साम्य लक्षात घेऊन त्या स्त्रीची जडणघडण ही हजारो वर्षाच्या काळापासून झालेली असते. हजारो वर्षाच्या. ज्यांना मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास आहे त्यांना हे माहीत असेल, ज्यांना मानव वंशाचा अभ्यास आहे त्यांना हे माहीत असेल की वंश हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे
अनेक अमूर्त अशा गोष्टी सोबत असतात. आणि या अमूर्त गोष्टीमध्ये इतकी ताकद असते की त्याला आपण शाश्वत विकास अलीकडे नावाची एक संकल्पना आलेली आहे, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हा शाश्वत विकास हा या अमूर्त संस्कृतीचा एक अंश असतो, एक छोटासा घटक असतो. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अमूर्तता ही किती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला परंपरेकडून मिळत असते. मग या परंपरा जशा मानवी जीवनातील सगळी आव्हानं घेऊन येतात, सगळ्या प्रकारचे शोध आविष्कार आणि त्याच्यावरती झालेल्या सगळ्या निर्मितीच्या प्रक्रिया घेऊन येतात, त्याचाच आपण समावेश, त्याचाच असलेला एकाच वेळेला त्या सगळ्या गोष्टींचा होणारा दृश्य परिणाम आपण ग्रामसंस्कृतीमध्ये आणि शेतीमध्ये पाहत आलेला. बघा, कोणतं पीक खाण्यासाठी योग्य आहे, कोणत्या बिया लावायच्या, कोणत्या रोपं लावायची, याचा सगळा जो काही सृजनात्मक इतिहास आहे त्याला हजारो लाखो वर्षाची परंपरा आहे. तो आजचा आपला विषय नाही. आपण थोडासा साहित्याशी संबंधित असलेला भाग पाहतोय, परंतु त्याचा प्रत्यक्ष संबंध आजच्या विषयाशी नसला तरी निर्मितीच्या स्वरूपातला मात्र नक्की आहे. कारण जेव्हा एखादा कवी लेखक हा आपल्या कवितेसाठी एखादा विषय निर्माण झाल्यानंतर एखादा विषय आपल्या पुढे येतो, उदाहरणार्थ शेतकऱ्याची आत्महत्या, हाच जर विषय एखाद्या कवीने अनुभवला आणि त्याची कविता जर त्याला करायची असेल, त्याला लिहायची असेल, तर त्याला त्या शेतकऱ्याचं नाव, गाव आणि त्यानं घेतलेली फाशी एवढ्यावरती थांबता येणार. तर त्याच्या कुटुंबामधल्या असलेल्या सगळ्या घटकांच्या मनावरती काय परिणाम झालेला आहे, तो परिणाम होणारे घटक कोणते आहेत, त्याच्यात काय सांस्कृतिक साम्य आहे, या सगळ्यांचा अभ्यास करावा. माणसं आत्महत्या केव्हा करतात याचा एक सिद्धांत आहे, जेव्हा माणूस आनंदाला पारखावतो. आता आपल्या जीवनामध्ये जगण्यासारखं काहीच नाही, ही गोष्ट आर्थिक गोष्टीशी संबंधित नाही. जगातला एखाद दुसरा लाखात एखादा माणूस आर्थिक विवंचनेनं मरत असतो. आत्महत्या ही फक्त मानसिक आणि सामाजिक एकलकोंडेपणा, दुरावा आणि समाजापासून फेकल्या गेल्याची जाणीव निर्माण. मगाशी मी जे भूतांच्या राग ते यासाठी महत्वाचं होतं की मी माझ्या लोकांचा जीडीपी त्यांच्या आनंदात, माणूस आनंदापासून दूर गेला, प्रेमापासून दूर गेला की त्याला जगण्याचं काही कारणच उरत नाही. मग त्याचा तो कोणत्या प्रेमाचा भुकेला होता. बघा, तुम्हाला याची सगळी मुळं आपल्याला पुन्हा ग्रामीण भागातल्या त्याच जीवनामध्ये दिसतील की पोळ्यासारखा एखादा सण जर आला तर या सणाचे 3 दिवस महत्वाचे नव्हते, 1 महिना साधारणतः महत्वाचा असायचा. 1 महिना लांब आहे सण म्हणजे तो शेतकरी तयारीला लागायचा. पळसाच्या मुळ्या काढून आणायचा, तो ठेचायचा, त्याचा वाक तयार करायचा, त्या वाकापासून बैलाला मुचके, मठाट्या, गोंडे तयार करायचा, घराला लावायचे गोंडे तयार करायचा. म्हणजे शेतीतली कामं जवळपास संपत आलेली आहेत, पीक भरात यायला लागलेलं आहे. अशा वेळेस त्याचा फावला वेळ तो निर्मितीच्या मागे लागलेला असतो. आज वर्तमानात म्हणजे या गेल्या 5-25 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याला काहीच करायची गरज नाही. पैसे फक्त हवे आहेत. पैसे असले की बाजारात सगळं मिळेल. स्वतः करायचं काहीच नाही. घरात आता बैल राहिलेले नाहीत, घरात गायी राहिलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी गुंडे करायचे नाहीत, त्यांना कासरे करायचे नाहीत, दाबे करायचे नाहीत, दुऱ्या करायच्या नाहीत, काहीही करायचं नाहीये. आता फक्त पैसे हवे आहेत आणि ते पैसे मिळण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं केलं तरीही त्या बैलाच्या गळ्यामध्ये बांधलेली मठाठी, त्या मठाठीचा येणारा आवाज, त्या मुचकं बांधलेलं, त्या मुचकं बांधून त्या दुणणं दवळणं करताना त्या बैलाची असलेली भावनात्मक अभिव्यक्ती, त्याच्याशी असलेले मानवी सहसंबंध, गाईच्या घोऱ्याला त्याच्या अंगावरून पाठीवरून हात फिरवताना येणारा मार्ग, या सगळ्या काही संवेदनात्मक गोष्टी शेतीपासून, घरापासून दूर गेले. आणि म्हणून मग शेतकऱ्याच्या आत्महत्येची कविता जर तुम्हाला लिहायची असेल तर ती शेतकऱ्याच्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोच्या संबंधातून यायला पाहिजे. तिच्या जीवनाचा, म्हणजे तिनं तिच्या जीवनाला आकार देण्यासाठी जो प्रवास आरंभिलेला होता, त्या प्रवासामध्ये जे जे काही वाईट अनुभव आले असतील, चांगले अनुभव आले असतील, नकारात्मक प्रतिक्रिया घडलेल्या असतील, सकारात्मक प्रतिक्रिया घडलेल्या असतील, अशा प्रकारच्या 2 जीवांच्या एका पायवाटेवरती जेव्हा हा कवी जाऊन थांबेल, त्याचा शोध घेईल, तर ती कविता बसेल. नाहीतर कविता नाही होणार. ही फार अवघड गोष्ट आहे. या अवघड गोष्टीमध्ये शिरत असताना लक्षात घ्या, आपण मराठा सेवा संघाची एवढी मोठी चळवळ चालवतो,
या चळवळीतलं सगळ्यात संवेदनशील क्षेत्र हे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद आहे. साहित्य परिषदेतनं ही जी कार्यशाळा आरंभलेली आहे याच्यातून मला वाटतं की आपण किमान आपल्या प्रश्नांच्या शोधाची उगमस्थानं जरी पाहायला शिकलो तरी खूप काही आपल्याला मिळेल. मग तुम्हाला त्या मातेच्या, त्या पत्नीच्या, त्या एका सृजनशील स्त्रीच्या मनाचा वेध घेण्यासाठी काय करावं लागेल? तर आता आपण समजा पुरुष असेल आणि त्याला जर तिच्या मनाचा वेध घ्यायचा असेल तर त्याला त्याचं मातृहृदय जाग करावं लागेल. त्याला तिच्या अनुभवामध्ये शिरण्यासाठी संवेदनशील व्हावं लागेल. तो अनुभव काही आपल्या पंचेंद्रियांनी येणारा नाही, तर तो इतका तीव्र असेल, मगाशी आपण जे आपल्या शरीराच्या अवयवांना न झेपणारा तो अनुभव असेल, तर त्या अनुभवासाठी जाताना मग तुम्हाला रात्र अंधळ्या कौलाची कुणी आड्याला टांगली, चंद्र मरून पडला, इथं पहाट जग आहे, अशा प्रकारच्या साधना देणारा, असा सुनील सोहळा देणारा एक पृथ्वीतला घटक त्याच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उभं करते मानवी दुःख. आणि मग मानवी दुःखाचे कंगोरे कोणते? तर रात्र अंधळ्या कौलाचे, अशा प्रकार. आणि म्हणून मग आपण आपल्या जीवनाच्या, प्रत्यक्ष जीवनाच्या म्हणतो व्यक्तीच्या नाही, जीवन म्हणजे मानवी जीवनाच्या, त्या ग्रामीण स्त्री जीवनाच्या कंगोऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी कवीला सर्वप्रथम स्त्रीचं मातृहृदय असंच लागतं. मातृहृदय असल्याशिवाय कविता लिहिताच येऊ शकत नाही, कारण प्रत्येक सुखदुःखाच्या अनुभवाला पचवून ती नव्यानं उभी राहते, नव्या विश्वासाने. लक्षात घ्या, नव विश्व असते स्त्रीचं, तर ते फक्त आणि फक्त सृजनाच असतं. तिची धावपळ ही चाललेली असते. जीवनाकडे पाहण्याचा जो तिचा दृष्टिकोन असतो, तिची जी दृष्टी तयार झालेली असते ती केवळ आणि केवळ सृजनाची असते. म्हणजे मग ती झोपते तेव्हा देखील तिच्या डोळ्यामध्ये उद्याच्या दिवसाचं नवीन सृजक रूप असतं. ती उठते तेव्हा तर तिच्या परंपरेनं तिला जातं लाभलेलं, त्या जात्यावरती ती रोज आपल्या अंतःकरणाचे बोज बोलत. बघा, आता जगामध्ये फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद हा मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जाणारा एक विचारव्यूह आहे. मोठ्या प्रमाणावरती सध्या जगामध्ये सगळ्यात मोठी चर्चा ही स्त्रीवादावरती आहे. मला माहित नाही की हा स्त्रीवाद प्रत्येक देशानं वेगवेगळ्या पद्धतीने, फ्रान्स, जर्मन यांचा वेगळा होता, अमेरिकेचा वेगळा होता, भारताचा स्त्रीवाद वेगळा आहे. परंतु दुर्दैव असं आहे की भारतीय स्त्रीवादावरती भाष्य करणाऱ्या माझ्या ज्या काही माता भगिनी असतील त्यांच्या अज्ञानाची कीव करावी तेवढी थोडी. कारण स्त्रीवादाची निर्मिती ही जात्याच्या सृजनातून झालेली आहे. पुरुषाच्या बरोबरीनं किंवा पुरुषाच्या वरचढ होणं हा काही स्त्रीवादाचा विषय नाही आहे. तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःतलं सर्जकत्व सिद्ध करून समतेच्या पायावर समाज व्यवस्था निर्माण करण्याची वहिवाट निर्माण करणं, याला स्त्रीवाद म्हटलं जातं. आणि आमच्या महिलांनी तो केला होता. मी काही आदिवासींमध्ये बरेच दिवस महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही फिरलो. भारतातल्या आदिवासींमध्ये स्त्री पुरुष नेमकं हे काही फारसं काही फार वेगळं नाही. पारध्यांमध्ये सुद्धा ती बाई नवऱ्याला खातोस कायरच म्हणते. आज फार सन्मान भिन्मान देत नाही. फारच दारू पिऊन आला तर ती दारू पिते, 2 लाथा नवऱ्याला घालायला कमी करते. आणि या सगळ्या गोष्टीची सुरुवात आमच्याकडे जात्यावरती. ज्यांनी कुणी ती जात्यावरची गाणी ऐकलेली असतील, ओव्या ऐकलेल्या असतील, माझा जन्म म्हणजे माझी वाढ, विचाराची वाढच त्या गाण्या बरोबर झाली. की 2 स्त्रिया, बघा कसं स्त्री जीवन होतं. मुलगी 10 वर्षाची झाली की तिच्या लग्नाची बोलली. कुठेतरी बाजारात सांभाळाव आणि सकाराम भेटचे आणि ते म्हणायचे मुलगा 10-12 वर्षाचा, माझी मुलगी 5-7 वर्षाची, सोयरी व्हायची आणि लग्न व्हायचं. ते लग्न झाल्यानंतर ती पोरगी जरा जाणती शहाणी होईपर्यंत ती माहिती राहायची. जेव्हा ती सासरी जायची तेव्हा अजिबातच माहिती नसायचं सासू कशी आहे, सासरा कसा आहे, नवरा कसा आहे, घर कसं आहे, दार. ती जायची. इथं गेल्यानंतर तिला जो एक अनुभव यायचा. सासू प्रेमळ असेलच असं नाही, नसेल असंही नाही. कधी असायची, कधी नसायची. सासूचा सासरवासही असायचा. नवऱ्याचे नवरा हा आईचंच जास्त ऐकायचं, तिच्या माईचंच ऐकायचा. आणि त्या परक्या घरामध्ये तिला स्त्री म्हणून, सृजकाची गंगोत्री म्हणून उभं राहायचं होतं. आणि मग हे दुःख कुणाचं बोलणार?
शेजाऱ्या पाजाकडे दुःख सांगायची सवय, वेळ होती, आनंदही सांगायची संधी. माहेर कुठली स्त्री जेव्हा सासरी जायची तेव्हा नव्या विश्वामध्ये तिचा सखा सोबती होत तिचा, आणि त्या जात्यावर मग ती सकाळी बसल्यानंतर बघा, एकतर नातेसंबंध इतके इंटेन्सिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ द रुरल इंडिया असा जर तुम्ही विषय घेऊन विचार केला तर त्या जात्यावरती जी बायकांची नाती वेगळी असायची. कधी सासू सून एकत्र असायची, जावा जावा असायच्या, ननंद भावजा असायच्या, कधी कधी सवती असायच्या, आई मुलगी असायची. आणि मग तिथे आपल्या मनातल्या भावनेची जी काही स्पंदन असते म्हणजे सच्ची कविता ती त्या जात्यावर पडली जायची. आणि त्या कवितेतून मग सगळे प्रकार होते. कवितेला वर्ष असं काहीच नव्हतं. त्या मला एकदा मी पुण्यात कविते कथा अशा प्रकारचा विषय होता. मी तेव्हा हे मांडलं की कवितेनं बृहत स्वरूपातले सगळे रंग जे आहेत मानवी जीवनाचे त्याच्यावरती प्रखर, संयमी, सुसह्य, आनंदी आणि भावविभोर असं भाष्य फक्त ओवीनं. लोकांनी आक्षेप घेतला की मग कुठं होता. मी एक ओवी तेव्हा सांगितली होती, तीच मी आताही तुम्हाला सांगतो की एक डोंगराच्या डोंगराचं काय आहे, डोंगरातून नदी वाहते आहे आणि त्या नदीवरती सकाळी सकाळी ह्या तरुण मुली पाण्याला जायच्या आणि सूर्य उगवायचा आणि सूर्याचा प्रकाश त्या पाण्यामध्ये पडलेला असायचा. भावविभोर प्रेम लहरी मनामध्ये जागृत करणारा ही होता. ती जात्याजवळ सांगायची आणि ती म्हणताना काय म्हणायची बघा, तीही दुसऱ्याला उद्देशून म्हणायची. ती कविता ओवी अशी होती, गोरे पाण्यानी घाली पाणी कामून लाल लाल ते जात. गोरे पाण्यानी घाली पाणी कामून लाल लाल सध्या फेकत गुल्लाल राया फेकत गुल्लाल. आता ही जी काही जात्याच्या दोन दगडी पाळू मधून निर्माण झालेल्या संगीतावरती तिच्या मनातल्या भावविभोर ओव्या ती गायची. त्याच्यामध्ये सगळी सुख दुःख बाहेरपासून दुरावलेली ही स्त्री, भावाची आठवण आली की लगेच ओवी म्हणायची की चावडीच्या ग मोहोरी कोण बसायला गोरा पाणी. आता भाऊगिरी काळा बेंद्रा कसा वाळकोंड असला तरी तिच्या दृष्टीनं तो मात्र गोरापाणच असायचा. ती म्हणायची चावडीच्या ग मोहोरी कोण बसायला गोरापाण, बंधू माझा ग साजन निरशा दुधाचा पहिलवान. मनामनाचं जात ओढीते ग हातोहाती. म्हणजे आईच्या दुधाची महती सांगताना सांगायची की माझ्या धमन्या धमन्यांमध्ये आईचं दूध कसं खेळत आहे. इथपासून ते सासून जर काही तक्रार नवऱ्याकडे केली, नवऱ्यानं जर दारू पिऊन बदबद मार तर ती त्याला उलट बोलायची नाही, परंतु दुःखाचं त्याच्यातल्या वेदनेचा सल जो आहे तो जात्याला सांगायची. रामाच्या सीतेच्या अनुबंधात राम म्हणू जाता राम नाही व गुणाचा, सीता माय माऊली राम हलक्या कानाचा. अशा पद्धतीच्या हजारो नव्हे लाखो ओव्या ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गायल्या आहेत. आणि म्हणून कवितेसारख्या अत्यंत संवेदनशील साहित्याच्या निर्मितीची पायवाट नव्हे रुंद रस्ताच आम्हाला त्या ओवीने दिलेला आहे. परंतु आमच्याकडच्या बदरी अभ्यासकांनी त्याच्याकडे फार दुर्लक्ष केलं आणि मग नव्या सौंदर्य शास्त्रासाठी नवी कविता वेगवेगळ्या उधारीवरती घेतलेल्या कल्पनातून अवतरली, अनुभवापासून दूर गेले. अनुभवाशिवाय अशा प्रखर अनुभव आपल्याला कवितेवरती आपली मान पक्की बसवता येत नाही. मी इतक्या दुःखाच्याही काही आता बघा आईची महती जगभरात आमच्याकडे मराठी कवितेमध्ये आईवरती खूप सुंदर अशा प्रकारची कविता. परंतु मला एक जी ओवी सापडली होती ती ओवी अशी आहे, मायेची मया सेजी करू गेली, शेजारी इतर दुसरी कुणी बाई, मायेची मया सेजी करू गेली लटकी साखर जोंधळ्याच्या पानावर. जोंधळ्याच्या पानावरती चिकटा नावाचा रोग पडतो, त्याचे खडे जर खाल्ले तर गोड लागतात पण लगेच जंत होतात. म्हणून आईसारखं प्रेम फक्त आईच करू शकते. इतक्या अत्यंत तरल आणि भावविभोर प्रतिमांची मांडणी त्या ओव्यांमधून स्त्रियांनी केली. मग एवढा जर आपला प्रवाह मोठा होता
तर मग मराठा सेवा संघाशी संबंधित असलेल्या तुमच्या लेखक कवींनी का दुर्लक्ष केलं, हा आपल्या पुढचा पहिला प्रश्न. कवितेचा भाग इथे संपतो. आपण थोडस आता कथा आणि कादंबरीकडे थोडक्यात होऊ, कारण वेळ खूप झालेला आहे आणि आपण कंटाळा असला तर लगेच मला मेसेज टाका. नाही सर. आता कथेबद्दल मी सांगतो तुम्हाला की मराठीमध्ये कथा हा जो वाङ्मय आता 100 वर्ष होऊन गेली. हरिनारायण आपटेंनी काळ तर मोठा कठीण नावाची एक कथा लिहिलेली होती आणि तेव्हापासून ग्रामीण कथा सुरू झाली असं म्हणतात. परंतु त्याच्या खूप आधी महानुभाव संप्रदायामध्ये कथेची प्रेरणा आपल्याला दिसते आणि कथात्मक साहित्याची जी निर्मिती होती तिच्या पाठीमागे एक वस्तुस्थितीत्मक असा आम्ही सगळेच गावातून आलो, खेड्यातून आलो. मग गावातून खेड्यातून आल्यानंतर आपल्या कुटुंबाची जी काही प्रमुख आपली आजी असेल, आपली आई असेल, जी आपण जवळून पाहिली, तिच्या जीवनात आलेल्या काही प्रसंगांचा विचार जर आपण केला तर आपल्याला उत्तम कथा निर्माण करता येईल की ज्या कथेची गरज आज आपल्याला म्हणजे माणसांना आहे. कुठली होती ती सगळी सुखादुःखाची प्रसंग. थोडस आपण जर बारकाईनं पाहिलं तर ते काही प्रसंग आपल्याला आढळतात की बघा, वाटणीसारखा प्रकार होता. शेतीची वाटणी जेव्हा व्हायची तेव्हा सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर त्या स्त्रियांना होत. 2 भावामध्ये वाटणी होताना त्याच्या आईला काय वाटत असेल याचा कधीही कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. अशा स्वरूपाच्या कथा फार कमी आहेत, म्हणजे 2-4च कथा मी तरी वाचल्या. परंतु वाटणी म्हणजे काय, तर एका कुटुंबाचे 2 कुटुंब होणं असं नाही, तर मनाला, आईच्या मनाला उभा तडा झाला. आपल्याकडे रुमाल्या वाटण्या, उभ्या वाटण्या, धांदीच्या वाटण्या असे शब्द होते. जशी काळी वाटल्या जायची, रान वाटल्या जायचं, शेत वाटल्या जायचं, तसं त्या आईच्या हृदयाला सुद्धा अत्यंत तीव्रतेनं तडा गेली. याची सांधणी कुठे करतात, याची सांधणी करणं कसं शक्य आहे, तो अनुभव ज्या स्त्रीने घेतला तिच्या अंतःकरणामध्ये जर तुम्ही शिरला तर ती इतक्या प्रतिमा तुम्हाला सांगेल आणि त्यातून क्षीम अशा प्रकारची शुद्ध कथा ही निर्माण. आपल्याला अशा हजारो कथा लिहिता येईल. आमच्या काही मित्रांना मी एकदा अशी कथेवरची सुद्धा एक चांगली कार्यशाळा मी घेतली. आता हे फक्त आपण प्राथमिक प्रस्तावना वजा ही कार्यशाळा आहे. त्याच्या एक आपण छोट्या छोट्या कार्यशाळा नंतर घेऊ, जेव्हा लेखक लोक आपल्याशी संपर्कात येतील तेव्हा. तर मग कथेमध्ये कोणते विषय असतात बघा, आपल्याला कथा आणि कादंबरीमध्ये 5-6 विषय फार महत्वाचे आहेत. ते म्हणजे कथेचं बीज. कथेचं बीज आहे, त्याच्यानंतर कथानक आहे, त्याच्यानंतर कथेचं वातावरण, कथेची पात्र आणि कथेची भाषा. हे एवढे 5 प्रकार आपल्याला नीट कळाले तर आपल्याला कथा बीज म्हणजे काय, तर कथानकासाठी असलेला. मला चांगलं आठवत की रारण बोराड यांची एक कथा आहे वेना नावाची. तर वेना म्हणजे काय, तर कुठल्याही मादीला प्रसव होताना म्हणजे ती जन्म देताना नव्या. माझ्याकडून आवाज मला नाही वाटत काही अडथळा होत असेल. तुमचा डिव्हाइस प्रॉब्लेम आहे सर, रेंज मुळे होते सर. डिव्हाइस फक्त ज्यांना येत नाही त्यांनी चेक करावा. तर ही जी काही वेना आहे, ही वेना म्हणजे कुठलीही जगातली, म्हणजे पुरुष म्हणजे स्त्री असेल किंवा गाय असेल, म्हैस असेल, ती जेव्हा मुलाला किंवा त्याच्या अर्भकाला जन्म देते तेव्हा तिच्या मन मस्तिष्कासह शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही हालचाली असतात तीव्रतेच्या, त्याला वेणा असा शब्द. तर त्यांनी फार मस्त आणि फारच वैश्विक कथा आहे ती. तिचं कथानक मी सांगतो. ती कथा बीज असं आहे की एक गाय आहे, ती चरत हिरवं सगळं रान झालेलं आहे. एका डोंगराच्या छोट्याशा टेकडीवर जाते. त्या टेकडीवर कुठंच झाड आणि ती गरोदर गाय, एकदम तिला आभास होतो की आता आपण प्रसवा होणार आणि तिच्या वेना सुरू, त्या वेना सुरू झाल्या, पाऊसही सुरू. तिला असं वाटतं की आता या पावसाच्या थेंबांमध्ये, मोठ्या टपोऱ्या पावसामध्ये माझं जर हे अर्भक जन्मलं, पाडच जन्मलं तर पावसाच्या माऱ्याने ते मरणार. म्हणून ती त्या शरीरातून ज्या वेना देऊन ते बाळ बाहेर पडणार आहे गाईचं, त्या पारसाला त्या वेना चोरून ती आत दाबण्याचा प्रयत्न का करते, तर हे बाहेर पडलं तर मरेल. जीवाच्या आकांतानं ती तसा प्रयत्न करते. गोल 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 फिरते, आजूबाजूला पाहते, कुठेही झाड नाही, झुडूप नाही, काय.
एका प्रसवा मातेची ही संवेदना जगातल्या मातृत्वाला सृजकाच्या रूपात धारण करत हा क्षण जर टिपता आला तर याच्यातून येणारी जी कथा असेल ती कथा संबंध मादी जातीला जगातल्या बळ देणारी नव्हे तर तिच्या भावनांच्या अनुभवाचं चित्र. म्हणून अनुभव इतक्या सूक्ष्मतेच्या पातळीवर. आणखी एक तुम्हाला फार महत्वाच्या लेखकाची कलाकृती मला आठवली. प्रेमचंद नावाचा मोठा कथाकार हिंदीमध्ये झाले. कादंबरी फार मोठ्या प्रमाणात, गोदान सारखी कादंबरी, खूप मोठा माणूस. त्यांची एक कथा अशीच आहे की फार छोटी कथा. एखादा तरुण पोरगा आणि तो शहरात छोटीशी नोकरी असते. छोटीशी नोकरी, नवरा बायको एकाच खोलीमध्ये राहत असतात आणि एक छोटीशी बैठक व्यवस्था असते. 2 खोल्यांचं त्याचं घर. आणि मग त्यांची आई म्हातारी असते, कपडे फाटलेले, बुगडं फाटलेलं, चोळी घालणारे म्हातारी, ती चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या, ती म्हातारी त्यांच्या सोबत असते. म्हणजे आनंदात चाललेलं असतं त्यांचं. एवढ्यात एका दिवशी तो स्वतःचा डबा त्या साहेबांना खायला देतो. साहेब खुश होतात, अरे तुझ्याकडे तर जेवायला यायला पाहिजे. याला वाटतं बरं होईल साहेबाशी जवळून जरी तर आपलं प्रमोशन. मग तो साहेब या तुम्ही माझ्याकडे 2दा-4दा विनंती करतो आणि एक दिवस ठरतो साहेब जेवायला येणार. मग तो काय करतो, घरी जातो, बायकोला सांगतो उद्या आपल्याकडे सकाळी 10 वाजता. आता भांडी कुंडी फारच असतात, चांगल्या वाट्या, घर सगळं लकलकीत स्वच्छ करतात, पडदे बिडा लावतात, दोन्ही खोल्या, सामान कमीच असतं परंतु स्वच्छता वगैरे करतात. सकाळी उठल्यापासून ती मुलगी म्हणजे त्याची बायको स्वयंपाक करते चांगला. आता 10ला साहेब येणार आणि आता तो वारंवार असा वरच्या मजल्यावर राहत असतो, खिडकीतून खाली पाहतो की आता येतील साहेब, मग येतील. तेवढ्यात ती म्हातारी बसलेली असते, अगदी कपाळाला हात लावून, असा डोळ्यावरचा पदर, फाटलेली साहेब, फाटलेलं लुगडं. आणि तो त्या बायकोला म्हणतो हे सगळं ठीक झालं पण म्हातारीला कुठे ठेवायचं. कथा बीज संपत. म्हणजे जीवनाला जन्म देणारी आपली आई आपला अडसर ठरत असेल तर तिची कथाच होते. आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणाऱ्या या पिढ्यांना या तीव्रतेपर्यंत नेण्यासाठी आपल्याला या कथांचा जीवनानुभव प्रत्यक्ष ग्रामीण जीवनातून त्या स्त्रीच्या मनातूनच घ्यावा लागणार आहे. तिची वेदना समजून घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे ह्या कथा आहेत. आत्महत्येचा जो अलीकडे मी उल्लेख केलेला आहे त्याच्यावरती तर कादंबरीच होऊ शकते. फक्त एखाद्या अभ्यासकानं त्या कुटुंबाचा साधारणतः 20 वर्षाचा तरी जीवनपट समजून घेतला पाहिजे. 20 वर्षाचा. परंतु आता फारच झपाट्याने प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे आहे. व्हॉट्सअपचं आणि हे फेसबुकचं युग आहे. प्रत्येक विद्वान माणूस झालेला आहे. ताबडतोब कुठलं काहीतरी ऐकून स्वतःच्या नावावरती खपवतो. याच्यापासून खऱ्या लेखकांनी दूर राहिलं पाहिजे. खऱ्या लेखकानं, खऱ्या कवीनं, खऱ्या नाटकात अगदी बोलावून जीवन अनुभव घेतला पाहिजे. नाट्यात्मकतेबद्दल एक नाट्यात्मक अनुभव असतात. आपण सगळे मोठी माणसं आहात तरी मी तुम्हाला तरुण लोकांच्या पिढीचा एक अनुभव सांगतो. नाट्यात्मकता कशी निर्माण. एक प्रेयकराने प्रियशी अगदी जीव लावून प्रेम करणारे एकदा एका बागेत बसलेले आहेत. बागेत बाकडं आहे, त्या बाकड्यावरती ती प्रेयसी बसलेली आहे. तिच्या पायाजवळ हा बसलेला आहे. तिची उडबी आपल्या हातात घेतलेला आहे. काय हो, कमाल आहे हो. हे ब्रिटिश नावात एक माझं नाटक होतं, त्यातले हे दृश्य आहे की म्हणतो सांग मी तुझ्यासाठी काय करू. तू म्हणशील तर मी चंद्र तारे तोडून तुझ्या पायावर आणू. हे हसते आणि सांगते तो बघ तो चनेवाला यायला ना त्याच्याकडून तर असे खारे मुऱ्यांवर 2 रुपयाचे खिशात 2 रुपये नसतात. तो अशा छोट्या गोष्टी काय मागतेस, तुला मी वाटेल ते असं मोठं काहीतरी देईल जीवनात. हे असं त्यांचं हेतुगुज चाललेलं असते. तुला नोकरी लागू दे, आपण लग्न करू, लग्न झाले की आपलं घर होईल, लेकरं बाळा, असं त्या स्वप्नामध्ये रंजन करत असतात. आणि एवढ्यात तिचा बाप आणि भाऊ. बाप त्या पोरीला हाताला धरून फरफटत घेऊन जातो आणि तिचा भाऊ याला बद 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 बद
जीवनाच्या अतिशय संपन्नतेची स्वप्न पाहत असताना अतिशय वाईट प्रसंगाला तोंड द्यायची वेळ येते. अशा प्रकारची नाट्यात्मकता आपल्या जीवनात कधोकधी चाललेली असते आणि ही नाट्यात्मकता एका वेगळ्या अनुभवातून आपल्या वाटायला येत असते. मी पाहिलं की 2-2 ते 5-5 किलोमीटर रांगा बँकांच्या पुढे 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपयासाठी लागलेल्या होत्या आणि जेव्हा त्या रांगेतल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की मला मिळाले पाहिजे आणि जेव्हा ती बंद व्हायची त्याच्या पाठीमागं 5-50 लोक उरलेले असायचे, तेव्हाचा त्यांचा जो अनुभव आहे तो नाट्यात्मक अनुभव आहे. इंटरव्ह्यूला जाणाऱ्या प्रत्येक पोराला असं वाटतं की मला ही नोकरी लागेल, माझा इंटरव्ह्यू चांगलाच होईल. तो इंटरव्ह्यू देतो, बाहेर आल्यानंतर चातकासारखा वाट पाहतो आणि त्याचा नंबर लागत नाही. अशा वेळेला हा नाट्यात्मक अनुभव असतो. बी पेरलेला असते त्यामध्ये, ते उगवल, आता उगवल, उद्या उगवल, परवा उगवल, त्याची उगवणच होत नाही. हा अतिशय नाट्यात्मक अनुभव असतो. शेतकरी कमवतो, उत्पादन काढतो आणि बाजारात घेऊन जातो. त्याला असं वाटतं मी इतका खपलो, इतक्या माझं कुटुंब खपलं, मला एवढे तरी पैसे या उत्पादनाचे मिळाले पाहिजे. ते मिळत नाही. त्याच्या अर्धी सुगी भरभरून आलेली असते. सोयाबीनचं पीक आता घरात मावणार नाही तेवढा प्रचंड पाऊस येतो आणि सोयाबीन सगळं झोपून जातं. सगळं 1 किलोभर सुद्धा निघत नाही. स्त्रीला असं वाटतं, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझं पोरग, की माझ्या नवऱ्यानं अगदी कष्ट करून 4 पैसे कमवून त्याला शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न यशस्वी होऊन पोराला काहीतरी नोकरी लागावी, कमवता तो पोरगा होत नाही, त्याला नोकरी मिळत नाही. हा नाट्यात्मक अनुभव असतो. असे हजारो नाट्यात्मक अनुभव या ग्रामकृतीतल्या स्त्रीच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात. मग ते मुलाबाळांचे असतील, भावा बहिणीचे असतील, भाऊकीचे असतील, अंतरसंबंधाचे असतील, नवरा बायको त्यातले सुद्धा असतील, नवऱ्याचं प्रचंड दारू पिण्यासारखं मारणं, हे सुद्धा तिच्या जीवनाचा एक भाग असतो. याच्यावरची कथा आली नाही, याच्यावरची कादंबरी आली नाही, याच्यावरचं नाटक आलं, याच्यावरची कविता आलीच नाही. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला केलेल्या आहेत आणि म्हणून आपण हा आजचा विषय घेतला होता की ग्रामीण स्त्री जीवन आणि साहित्याची. मला असं वाटतं की एक वाङ्मय प्रकार म्हणजे कथा, कविता, नाटक, कादंबरी असे वेगवेगळे, ललित लेखन असे वेगवेगळे वाङ्मय प्रकार घेऊ. आपण प्रत्यक्ष काही कार्यशाळा घेऊ की ज्या कार्यशाळांमध्ये बघा एक विषय देऊ, त्यातून लोकांकडून वेगवेगळे लिहून घेऊ आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संस्काराची कार्यशाळा घेऊन काय राहिले, कसं लिहिलं पाहिजे. एक गोष्ट मला इथे सांगितलीच पाहिजे की प्रत्येकानं आधी आपली भाषा, आपलीच भाषा लेखनासाठी वापरण्याचा प्रयत्न, आपलीच भाषा, आपलंच पर्यावरण, जे आपण ज्या पर्यावरणातून, ज्या पात्र आपली ज्या पर्यावरणातून आलेली आहेत त्याचं, आपली भाषा सोडून जर आपण वेगळ्या आणि प्रमाण भाषेच्या मागे लागलो तर साहित्याची निवड श्रेष्ठ होत. म्हणून जगामध्ये जे जे अतिशय अस्सल साहित्य म्हणून मानल्या गेलं, वैश्विक मानल्या गेलं, त्याची भाषा ही त्या माणसांच्या व्यवहाराची, जीवन व्यवहाराची भाषा होती. तुकारामाची भाषा सुद्धा जीवन व्यवहाराची होती. त्यातल्या प्रतिमा, प्रतीक ही त्याच्या दैनंदिन जीवनातली होती. ती जर कळाली नाही तर काय गोंधळ होते याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. उदाहरण असं आहे, तुकारामांचा एक अभंग होता, काय ते हे घालू कर्मती कर्म. याच्यावरती विवेचन करताना राचिम ढेरे मोठे संशोधक आहेत, त्यांचा आमचा वाद मागे झाला. मोठे संशोधक आहेत, त्यांनी त्याचा अर्थ असा लिहिलेला होता की तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की मला मुक्ती मिळाली पाहिजे आणि ती मुक्ती मिळण्यासाठी मी माझा देह काय करवताना कापून घेऊ का आंध्र प्रदेशात उडी मारू म्हणजे माझं जीवन सार्थक. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देयमा. नलगे मुक्ती धनसंपदा असं म्हणणारा, मुक्ती नाकारणारा तुकाराम, संतांच्या सहवासासाठी गर्भवास मागणारा तुकाराम, अंधश्रद्धेनं वेढल्यासारखा पलुमारीच्या डोंगरावर जाऊन उडी कसा मारे. भाषेचं ज्ञान जर नसेल तर अर्थ इतके वाईट निघतात. काय ते हे घालू कर्वती कर्मणी. कर्वती कर्वतानं कापून घेणे, कर्वती सप्तमीचा प्रत्ययला. मग तसा तुम्ही कर्मरीला का नाही लावला? कर्मरी काय आहे कर्म? देहूपासून आळंदीपर्यंत जी इंद्रायणी वाहते तिच्या बाजूला देहूच्या थोडं जर तुम्ही 2 किलोमीटर पुढे गेलात तर कर्मराचे मोठाली झाडं आहेत. त्या भाऱ्यासारखे तीक्ष्ण असे फळं येतात. तुकारामातला महाकवी आहे, त्यांनी सांगितलं की या फळाच्या जर फळ ते पोटात पोचला, आणि तुम्हाला माहित असेल की भाल्याला सुद्धा फळ हा शब्द आहे, तर हे कर्मरीचं जे फळ आहे ते पोटात धरून आतडी फाडू का.
अशा प्रकारच्या शब्दाची आणि महत्तम कवितेला टागाळून भाषा स्वतःचीच ठेवा, स्वतःच्या आसपासच्या प्रदेशाची ठेवा आणि कवितेच्या खाली त्याचा अर्थ लिहा. तुमची कविता सुद्धा अस्सल निपज निर्माण करणारी होती. मला वाटतं वेळ आपला खूप घेतलेला आहे. समाधान हे एवढ्या याच्यावरती कोणाचंही होणार नाही, ते होऊही नाही. आपण पुढच्या कार्यशाळेमध्ये काही गोष्टी आणखी पाहूयात. मला बोललो आणि बोलण्यास हात पाडणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर निर्मला यांना मी अत्यंत धन्यवाद देतो. त्यांचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. सतत संपर्कात राहून मला त्यांनी आज बोलायला भाग पाडले. त्यांचे आभार. सगळ्याच ऐकणाऱ्या लोकांचे आभार. फक्त मित्र, आपण फारच दलिंदर आहोत अशी अवस्था आणू नका. एखादा कार्यक्रम काय थोड्याशा गोष्टी थांबलं तर काय अडचण, ऐकायचं नसलं आपले डिव्हाइस बंद करायचे, त्यांना काही सृष्टीचं चक्र थांबणार नसते. एवढं सौजन्य ठेवा. पुन्हा आपले आभार. धन्यवाद. हॅलो सर, खूप छान. हॅलो 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 हा, कुणाचे काही प्रश्न असतील या अनुषंगाने जर काही विचारायचं असेल तर प्रदेश कार्यकारिणीकडे आपण पाठवून दिले तर आपण सरांच्याकडे पाठवून द्यायची जबाबदारी घेतोय आपण. आणि आता ही सुरुवात आहे. खंदारे सरांनी आता सांगितलेलं आहे आपल्याला महिन्यातून एक कार्यशाळा आपल्याला सरांच्या बरोबर घ्यायची आहे आणि वेगवेगळे विषय आपण सरांना देऊन, पण सरांच्या अपेक्षाही तशाच आहेत की आपल्यातून साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. मराठा सेवा संघाचा आता अतिशय संवेदनशील असणारा हा कक्ष आहे आणि मी वारंवार सांगत असते की तुकोबाराय साहित्य परिषदेकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत बाकीच्या कक्षांच्या. तर आपण त्या पद्धतीनं खंदारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांनी जे काही मेहनत घेत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतायत, त्या पद्धतीनं आपणही थोडस तिने विचार करून प्रेरणा घेऊन एक नवं साहित्य निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करूया. खूप लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. हॅलो. ग्रामीण महिला जीवन आणि साहित्य निर्मिती कार्यशाळा या सरांचं मार्गदर्शन हे निश्चितच आम्हाला दिशा देणार आहे. सुखदुःखाच्या भावना उराशी घेऊन आपलं सबंध आयुष्य जी स्त्री उभारीसाठी जगते, अनेकांना उभं करते, त्या स्त्रीच्या सृजनतेचा सोहळा कार्यशाळामध्ये आता आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. वेदना कळते ती स्त्री असते आणि त्या वेदना मोठी स्त्री असते. अशी स्त्री खऱ्या अर्थानं सृजनाची जननी आहे आणि तिनंच जगातल्या सगळ्या सृजन शक्तीला जन्म दिलेला आहे. अशा प्रकारचा एकूण आजच्या कार्यशाळेचा हा सूर सरांच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त झाला. एखादं बीज जेव्हा आपण मातीमध्ये गाडतो तेव्हा ते बीज मातीमध्ये नंतर स्वतःचं अस्तित्व ठेवून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. दगडधोंड्याशी, वाऱ्याशी, वादळ वाऱ्याशी झुंज देत संघर्ष करत ते बीज हळूहळू बाहेर पडतं. त्याचं कोंबामध्ये रूपांतरण होतं, धाटामध्ये रूपांतरण होतं, त्याला पानं येतात. मग हळूहळू उके त्रिकेशाचा मिलाप होतो आणि त्या कणसामध्ये दुधाळ दाणे भरायला लागतात. हा सगळा सृजनाचा सोहळा. वेदनेतून काही वेदना शब्दात मांडता येतात, पण काही वेदना कधीही शब्दात येत नाही. ती कविता असते. बुद्ध सुद्धा शेवटच्या क्षणाला मौन झाले. सत्य कधीही शब्दामध्ये मांडता येत नाही या अवस्थेपर्यंत बुद्ध पोहोचले. अशा प्रकारची एकूण ग्रामीण स्त्रीच्या जीवनाची निर्मिती प्रक्रिया या ठिकाणी आदरणीय शिवश्री डॉक्टर साहेबराव खंदारे सरांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. हृदयापासून आम्ही त्यांच्या या कार्यशाळेबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी आदरणीय शिवश्री बालाजी जाधव सर यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आभार मानावा. जगद्गुरु तुकोबाराय तांत्रिक साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने आज परिषद जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने आज लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. पहिल्यांदाच मी डॉक्टर साहेबराव खंदारे यांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या सहभागीकडनं ज्या पद्धतीचा कार्यशाळेसाठी प्रतिसाद हवा होता तो देण्यामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातनं
आमचे सहभागी काही अर्थानं कमी पडलेले आहेत, त्याचा निश्चित तुम्हाला अर्थात झालेला आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण आजच्या कार्यशाळेत सहभागी झालात आणि जे बहुमोल असं मार्गदर्शन केलं ते अत्यंत दिशादर्शक आणि परिषदेच्या वतीनं जे सहभागी झालेले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. तुकोबाराय यांची कळवळ्याची भाषा आपल्या या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण आपल्या मनोगतातनं मांडलात. वेदनेचा आनंदी सूर कसा निर्माण करता येतो, कविता 1985 ते 80च्या कालखंडातलं ग्रामजीवन प्रगटत गेलात आणि भूतकाळामध्ये आम्ही नकळ डोकावत गेलो. एक अत्यंत दर्जेदार अशा स्वरूपाची कार्यशाळा खर तर आज झालेली आहे. मी त्याच्या पूर्णांशानं संपन्न झालेली कार्यशाळा असं समजणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण सर्व विषयाला स्पर्श करणं कार्यशाळेमधून शक्यच नव्हतं आणि आपण बोलताना आपले मनोगत ते व्यक्त केलेल्याच भावना. त्यामुळं स्वतंत्र अशा कवितेवरची कार्यशाळा, कादंबरीवरची कार्यशाळा, नाट्यलेखनावरची कार्यशाळा अशा विविध कार्यशाळा आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्यातनं एक सुस्पष्ट अशा दिशा निश्चितपणे सर्वांना मिळतील असं मला वाटतं. आपण आलात आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आपण वेळोवेळी यावं, या पद्धतीचं मार्गदर्शन करावं अशी आदरणीय शिवमती डॉक्टर निर्मलाताई पाटील, जिजाऊ ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा आणि जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अशा शब्दामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाची घोषणा करू. 66 साहित्यप्रेमींनी आजच्या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. थोड्याशा अडचणी आणि व्यत्यय आमच्याकडून आला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सरांनी आम्हाला उत्तर ही सगळी तंत्राची भाषा